स्वागत आहे मित्रांनो परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आलो होतो थेरगावमध्ये. मस्तपैकी एक ड्रॉप केलं आहे, छानसं मंदिर दिसलं. सोसायटीमध्येच आहे. ड्रॉप केलं आहे. किती झाले बघा मीटरमध्ये, हे दिसतं किती आहे, 253. किती किलोमीटर, 13.4. थोडी ट्रॅफिक लागली पण आलो घेऊन. एवढे पण नव्हते बोलण्यासारखे, पण होते नॉर्मल. आलो थेरगावमध्ये, तर बघू थोडं निघू सोसायटीमधून बाहेर, बघू काय पडतंय का काय आज. तर आलो मी मोशीमध्ये आलो आहे आणि मीटर टाकून आणलेलं. आता मीटरवर बघा किती झालं आहे, 139. आणि ते उबेरला 138 दाखवत होते. आपलं 131 दाखवत होते, आपलं आलं आहे 131. आणि ते कस्टमरने काय सांगितलं, कस्टमर बोलत आहे मी आता येताना मीटरनीच बुक केलेली. तर म्हणजे ती ओलावर होती बुक. तर त्या काय म्हणजे जो होता म्हणजे ड्रायव्हर, त्याने काय केलं की त्यांना म्हणजे अगोदर कॉल करून सांगितलं नाही की मीटरने जायचं. आणि त्याच्यामध्ये आला इथे थोडं हे झालं त्यांचं, त्यांनी मीटर ठीक आहे ॲक्सेप्ट केलं की मीटरने जावं. तर त्या भाऊने काय केलं, त्यांना ते मोशीहून सरळ गेलं ना तर तो इथून जातो केसबी चौकातून डायरेक्ट शाहूनगर केसबी चौकातून ब्रिजवर चढलं की डायरेक्ट मोरवाडीहून मेट्रो स्टेशन येतं. तर त्या शाळेने त्यांना चिंचवडून घेऊन गेला. म्हणजे विचार करा, त्यांचं बिल झालं 200च्या आसपास, म्हणजे 190 का 180, 180 190 झालं बिल. म्हणजे बघा, अरे असं करू नका यार. कस्टमर एकतर रेडी झालेलं आहे, आता जात आहे मीटर बिटरवर, तुम्ही असं करू नका नाही का, की जेणेकरून थांबा मीटर परत हे करतो ना, तर फक्त राहिलं की राहिलं. जेणेकरून परत कस्टमर आहे ना विश्वास ठेवणार नाही आपल्यावर. हे काय काय लोकांना लय बाबा फायदा उचलतात नाही का, नाही तर मग कस्टमर विश्वास करणार नाही ना. आता त्याला मेट्रोहून येताना किती त्याला हे केलं नाही का, बाबा नाही सर तो मैप के हिसाब से तो ऐसा आ रहा है, तो ऐप के हिसाब से कितना होएगा. उसको बोला अरे थोडं मागं पुढं होईल, कमी पण होऊ शकते. 131 दाखवत आहे, तर 131चं बोलला 5,000 रुपयाचा फरक असतो बोललो ॲपच्या हिशोबाने, नाही तर कमी पण होऊ शकतो बोललो मीटरने. तुला नाही सुबह मतलब आता संध्याकाळच्या वेळेस काहीतरी 5-6 वाजता बोललो बुक केली बोलायला. तर त्यांनी मीटरवर माझे 180, 187, 190च्या आसपास झाले बोललं. त्या माणसाने चिंचवडून नेलं की तिथून मॅप दाखवतो म्हणून. राव असं करू नका, नाही तर परत कस्टमर एकदा विश्वास उठला मीटरने येत आहे तर तोच रेट सांगा. असं केलं तर अवघड काम होईल ना. चला जाऊ आता नाही का, बाहेर जातो सोसायटीच्या. तर आलो तो शाहूनगरला. आपलं रिक्षावाल्यांचं कसं आहे, इथे एक रिक्षा, तिथं 2 रिक्षा, 1 2. मस्त किती दिवसाला भेटत असतील काय माहिती. हे प्रचारच आहेत, हे दिवसभर प्रचार करायचा. आणि आता कसं रिक्षा पण लय झाल्यात, 1 2 3. बरेच आला धंद्याला वाट लागले याच्यामध्ये. काय थोडंफार भेटलं तर भेटलं. एकच ना, भरपूर अशा रिक्षा आहेत, म्हणजे ते भोंगे वगैरे लावून नाही का प्रचार चालू आहे. सगळं रिक्षावरच. काय दिवसाला 1,500-2 हजार दिले तरी बस झाले. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा किती सीएनजी जाणार आहे, 2,000 रुपये. त्याला दिवसभर त्यांच्या गाणं वाजवत फिरा. भरपूर आहेत इथे शाहूनगरला, 5 ते 6 दिसला, जागोजागी भरपूर आहेत. काय माहिती यांना किती भेटतात पैसे, एकदम ठरवलेले असतात का दिवसाला भेटतात, काय सांगता येत नाही किती भेटतात. इथे एक रिक्षा आहे, म्हणजे ते काय त्याला म्हणता नाही का, ते बनवून हे फक्त दिवसभर फिरायचं असं लावून. बरं धंदा तयार नाहीच मला, असं पण कमी झालेलं आहे. हे असं लावून फिरायचं किती 200चं CNG केला तरी बस झालं. तर मला पण आलेलं आहे एकदा, म्हणजे विचारलेलं आहे एकाने की करतो का म्हणून नाही का. मी म्हणलं नको बाबा, ते वरती बांधा बिंधा. बोललं 1,800 रुपये देतो, एक जण म्हणलं 1,000 रुपये देतो. 1,000मध्ये फक्त ते त्यांचं फक्त पोस्टर लावायचं, आणि 1,800 आणि 2,000मध्ये पूर्ण
एक जण बोलत होता 2,000 देतो. त्यांचं कसं पूर्ण सेटअप लावायचं आणि वरती तो भोंगा असतो, आतमध्ये ॲम्प्लिफायर पण लावून पूर्ण ते सेटअप बनवून देणार तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये कसं तुमच्या गाडीचे पण डॉक्युमेंट पाहिजे व्यवस्थित. ते एक परमिट असं त्यांच्या रिक्षाला ग्लासला वगैरे असं चिपकवलेलं असतं R2साठी नाही काय परमिशन काढलेलं. आणि आपल्या गाडीचा इन्शुरन्स पण पाहिजे. म्हणजे इन्शुरन्स नसेल तर ते घेत नाही ते लोक नाही का. पण मला नाही आवडत ते लावून फिरा ते सगळं भोंगा वाजवत नाही का. परवडतं 200 रुपये फक्त काय खर्च CNGचा आणि दिवसभर फिरायचं ते वाजवत. संध्याकाळी जाऊन पैसे घेऊन जायचे. संध्याकाळी घेऊन पैसे जायला का 10-10 दिवसाला काय माहिती. मला बोलले तो मला स्टार्टिंगला थोडे देतो नंतर 10 दिवसाला नाही का 10 दिवसांनी वगैरे. आता काय प्रचार त्यांचा चालूच आहे म्हणा. 12 तारखेपर्यंत करू शकता ना प्रचार. पण मी नाही लावला. पण बरं आहे झालं ते ओला उबेर यांचं रडगाणं केल्यापेक्षा हे आपलं लावून फिरलं. कारण रिक्षा पण भरपूर झाल्या त्यांना पण चान्स भेटला लावून फिरायचं मस्तपैकी. मी नाही केलं मला आवडलं नाही बोललं जाऊ दे म्हटलं आपलं ह्याच्यामध्येच करता येईल. ठीक आहे चांगलं आहे काय माणूस बसण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. चला जाऊ आपण आता पुढं येतं आता घरीच जाऊ. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट.